मराठी संस्कृतीचा मानबिंदू असलेला कुस्तीचा खेळ, त्याची शान आणि आखाड्यात तसंच त्याबाहेर रंगणाऱ्या अनेक गोष्टींवरती तालीम हा सिनेमा भाष्य करतो. रुपेरी पडद्यावर आपल्याला अनेक वर्षांनी या सिनेमाच्या निमित्तानं कुस्तीची रंगीत तालीम पाहायला मिळणार आहे. अभिजित श्वेतचंद्र, प्रशांत मोहिते आणि वैशाली दाभाडे यासारख्या नवीन कलाकारांचा अभिनय आपल्याला या चित्रपटातून पाहायला मिळणार हे विशेष. सोबतच या चित्रपटाचा विषय अस्खलित वाटावा यासाठी खऱ्या कुस्तीपटूंचा वावर ही देखील तालीमची जमेची बाजू म्हणता येईल. याशिवाय छाया कदम आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री मिताली जगताप यांचा सहज सुंदर वावर ही लक्षात राहण्यासारखा आहे. तालीमच्या कथेबाबत थोडक्यात सांगायचं झालं तर महाराष्ट्र केसरी कोण होणार या भोवती चित्रपटाचा विषय फिरतो. अगदी सुरुवातीलाच शानदाररित्या तालीमची सुरुवात होते आणि याच सीन नंतर सिनेमा मुख्य प्रवाहाकडे सरकतो, ज्यामध्ये अटीतटीत रोमहर्षक त्याचा शेवटही होतो. पण सुरुवात आणि शेवट यामध्ये अशा घटना घडतात जे सिनेमातील नायकाचं आयुष्य बदलून टाकतात. यातील महत्त्वाचं वळण म्हणजे गावात आलेला लावणीचा फड. आता या सिनेमात लावणी करणारी तरुण मुलगी ही मुख्य नायिका असणार हे वेगळं सांगायची आवश्यकता नाहीये. मुख्य भूमिकेत असणारी अभिनेत्री वैशाली दाभाडे हिचा अभिनय आणि विविध नृत्य अदा दिलखेचक झालेत. तालीम मध्ये कुस्तीवीर नायक आणि नायिका हे प्रेमात पडून त्यांच्या संसाराची स्वप्न पाहणार हे सुद्धा ठरलेलं आहे. मात्र त्यांचं मनोमिलन होण्यासाठी कोणकोणती अग्निदिव्य दोघांना पार पाडावी लागतात हे सगळंच या दरम्यान आपण पाहतो. आणि सिनेमाच्या शेवटी दोघांचं आयुष्य नक्की काय वळण घेतं हे सुद्धा यामध्ये मांडण्यात आलंय. माजी कुस्तीपटू आणि महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर यांनी सिनेमात केलेला डेब्यू ही देखील एक महत्वाची बाब म्हणावी लागेल. पण ती खाली गेलेली मान वर काढायची हिंमत फक्त तुझ्यात आहे. तुम्ही सुडाना नाही, तालमीचा मान आणि शान राखून. मंदार चोळकर यांच्या अप्रतिम शब्दांची रंगात रंग, कलाना, लंगोटियार ही गाणी आणि प्रफुल्ल कार्लेकर यांचं संगीत फिल्म मध्ये मनोरंजनाचे रंग भरतात. अर्थात हे श्रेय जातं दिग्दर्शक नितीन रोकडे यांना. मात्र पटकथा, छायाचित्रण किंवा संकलनासारख्या तांत्रिक बाबींमध्ये अनेक उणीवा राहून गेल्याचं सिनेमा पाहताना लक्षात येतं. चित्रपटाचा मूळ विषय सोडून त्यामध्ये अनावश्यक संवाद किंवा माहितीपूर्ण प्रसंग याची खरंच गरज होती का असा प्रश्न मनात निर्माण होतो. त्याखेरीज जर सुटसुटीत संवाद किंवा पटकथेची सुयोग्य मांडणी झाली असती तर विषय प्रेरक आणि वास्तवपूर्ण वाटला असता. एकूणच निर्माते, दिग्दर्शक आणि मुख्य कलाकारांचा प्रयत्न निश्चितच वाखाणण्याजोगा आहे. मात्र सुयोग्य आशय न पोहोचवता आल्यानं सिनेमा भरकटतो आणि प्रेक्षक एका चांगल्या विषयाला मुकलाय असं तालीम पाहिल्यावरती म्हणता येईल. या सिनेमाला मी देतोय 2 स्टार्स. हाय, मी कश्मीर महाजनी. प्लीज सबस्क्राईब करा राजश्री मराठीला.